नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेसाठी लेक्चर्स बघत आहोत, त्यामधलं आज आपलं पुढचं लेक्चर आहे। आपण कोणता पार्ट बघत आहोत तर महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण। ठीक आहे, त्याच्यातला हा आज आपला 5वा पार्ट आहे। ऑलरेडी 4 लेक्चर याचे अपलोड झालेले आहेत आणि जे मी तुम्हाला सांगते की मी प्लेलिस्टची एक प्लेलिस्ट बनवली आहे, टेलिग्राम चॅनलला मी ती अपलोड केलेली आहे। तर तिकडे जाऊन तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात आणि सगळ्या लेक्चर्सच्या प्लेलिस्ट त्याच्यात मी टाकलेले आहेत। ठीक आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन आधीचे सगळे व्हिडिओ बघू शकतात। मग त्याच्यात काय काय आहे मी टाकलेलं तर हे बघा। तर आधी हे बघून घ्या की मी सोर्स म्हणून काय वापरते। तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, जे सरळ सेवेसाठी स्पेसिफिकली सरांनी बनवलेलं आहे। त्याच्यातलं मी काय काय घेतलेलं आहे याची एक प्लेलिस्ट झालेली आहे, याची पण आहे। त्याच्यानंतर समाज सुधारक एका व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत। महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण आपले आता एकच लेक्चर बाकी राहील आणि मग हे महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण टोटल 6 पार्ट्स मध्ये आपलं संपून जाईल। याच्यानंतर अजून एक लेक्चर येईल, मग हा भाग आपला संपला। त्याच्यानंतर बघा, सोबत मी विज्ञान चालू केलेलं आहे, त्याचा एक पार्ट येऊन गेलेला आहे आणि सोबत हे जे संकीर्ण भाग आहे ज्याच्यात छोटे छोटे चार्ट्स दिलेले आहेत ते मी रोज 3-4 व्हिडिओ त्याचे अपलोड करते। जसे काल मी 4 व्हिडिओ अपलोड केले होते त्याचे। ठीक आहे, संकीर्ण तर ते पण तुम्ही फॉलो करत जा। ठीक आहे, तर आणि अजून एका मॅडमची कमेंट आली आहे की प्री कंबाईन प्रीसाठी पण सिरीज स्टार्ट करा। तर मी त्यांना तसाही रिप्लाय दिलाच आहे, पण ज्यांना कोणाला ही माहिती हवी असेल तर कंबाईन प्रीसाठी ऑलरेडी आपली सिरीज चालूच आहे मॅडम। फक्त काही गोष्टींमुळे थोडा खंड पडला होता, मलाही थोडं बाहेर गावी जावं लागलं होतं आणि मग सरळ सेवेच्या स्टुडंट्सची रिक्वायरमेंट होती, म्हणून आपण आधी ह्या पुस्तकावर भर देऊन ते कंप्लीट करण्याच्या मागे लागलो आहोत। पण कंबाईनसाठी पण आपण स्टार्टच केलेली आहे आणि ती पण आता मी सायमल्टेनियसली ती पण सिरीज रन करते, काही वाद नाही आहे त्याच्यात। फक्त आधी जे मी काही लेक्चर्स PYQ चे स्टार्ट केले होते त्याचे तर ते तुम्ही जाऊन बघा। ठीक आहे, ते एका साईडला तुम्ही ते स्टार्ट करा आणि सोबत मी ती पण सिरीज लगेच आपली कंटिन्यू करते। ठीक आहे, तर बघा आजचा आपला आणि दुसरी गोष्ट, आज थोडी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून सगळ्याच गोष्टींना वेळ होत गेला आणि मग माझं प्रिपरेशनलाच वेळ लागला। आता तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काही गोष्टी दाखवेल, मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मला शोध मोहीम जी राबवावी लागते मग ती अशा पद्धतीने। मग कधी कधी काही गोष्टी अडतात तर मी सिनियरला पण विचारत असते। ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने असतं। तर बघा, भौगोलिक महाराष्ट्र व संकीर्ण याचा आज आपला 5वा भाग आहे। बघा, महाराष्ट्राची भूसीमा किती राज्यांना संलग्न आहे तर किती राज्यांना, तर बघा इथे दिलं आहे 7। मग 7 कसे तर आपण ते बघून घेऊ। 7 अशा पद्धतीने की 6 जे आहेत ते आपले आहेत राज्य आणि एक आहे केंद्रशासित प्रदेश। ठीक आहे, आता आपण बघून घेऊ, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, महाराष्ट्राला 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे। ठीक आहे, आता हा आहे महाराष्ट्र। आता कोणते राज्य बघून घ्या, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा झाले 6 राज्य। गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा हे झाले 6 राज्य आणि सोबत इथे जे केंद्रशासित प्रदेश येतो दादरा नगर हवेली दीव दमण। ठीक आहे, तर हा असे मिळून किती तर 7 आपण म्हणू शकतो। आता आपण पुढे वळूया। मराठीतले पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखला जाणारा माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे आहेत, तो कोण? विष्णू शास्त्री गोडसे भटजी। ठीक आहे, विष्णू शास्त्री गोडसे भटजी। पुढे बघा, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे तर कोल्हापूर येथे आहे। चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोल्हापूर येथे आहे। आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक येथे आहे। पुढे बघा, पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते तर पाक्षिक 15 दिवसाला प्रकाशित होते। कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात तर वाघाच्या पिल्लास बछडा म्हणतात। ठीक आहे, कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील आहे तर विशाळगड। पुढे बघा,
पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? तर नृसिंहवाडी येथे होतो. ठीक आहे. तर यापूर्वी पण मी तुम्हाला जी काही इमेज होती कृष्णा नद्या आणि तिचे संगम स्थळ याची इमेज मी तुम्हाला पूर्वी पण दाखवली आहे. आज पुन्हा आपण तीच इमेज बघणार आहोत, जेणेकरून मग पुन्हा तुमच्या नजरेखालून जाईल. 1-2 मिनिट फक्त. बघा हे बघा, आधीचे जे व्हिडिओ होते ज्याच्यात हीच इमेज मी तुम्हाला दाखवलेली आहे. बघा आता त्यांनी काय विचारलं, यापूर्वी आपण कोणते कोणते बघितले बघा. कृष्णा कोयना यांचा संगम कराड येथे, प्रीती संगम. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, कृष्णा वारणा हरिपुरा येथे त्यांचा संगम. ठीक आहे, सांगली येथे. आज आपण पुन्हा कृष्णा वेण्णा यांचा माहुली येथे संगम. मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितलंय. आज काय प्रश्न विचारलाय, कृष्णा पंचगंगा यांचा संगम कुठे? नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे. ठीक आहे, कुठे? कोल्हापूर येथे. तर मग ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवा. आता हे माझ्याच व्हिडिओचा हा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवलाय, ज्याच्यात मी हे सगळे संगम तुम्हाला तुमचे करून घेतलेले आहे. ठीक आहे, आपण आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर बघा, राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुढे बघा, कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? तर राही सरनोबत. ठीक आहे. पुढे बघा, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प. पुढे बघा, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर 3300 मेगावॅट. आणि कुठे आहे तो? गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढे बघा, कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो? तर आसाम राज्यात. कामाख्या जे टेम्पल आहे, कामाख्या देवी मंदिर जे आहे, तिथे अंबुबाची मेळा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे? बघा, पुन्हा वाचते. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे? तर पुणे या ठिकाणी. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली आहे? तर 1975 मध्ये झालेली आहे. पुढे बघा, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आले आहे? तर गाढवी नदीवर तयार करण्यात आलेला आहे. पुढे बघा, बिस्मिल्ला खान हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते, तर शहनाई वादक होते. पुढे बघा, भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर खानदेशामध्ये. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण? तर महात्मा फुले. गोलपिठा हा कविता संग्रह डॅश डॅश यांचा आहे? तर नामदेव ढसाळ यांचा. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शरद जोशी. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड चिपळूण. सातारा रत्नागिरी जिल्हा म्हणू शकतो आपण, किंवा कराड चिपळूण. कुंभार्ली घाट. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? गोदावरी. रॉजर फेडरर हे एक प्रसिद्ध डॅश डॅश खेळाडू आहे? तर टेनिस खेळाडू आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता? तर शेकरू. भारतातील सर्वात ताजे पाणी सरोवर? तर लोकटक. तर लोकटक लेक कुठे? तर मणिपूरमध्ये. त्यालाच आपण फ्लोटिंग लेक पण म्हणू शकतो, किंवा कैबुल लामजाव. भारतातील सर्वात ताजे पाणी सरोवर लोकटक. माडिया गोंड ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही? तर नंदुरबार. आता ही कुठे येते? गडचिरोलीमध्ये. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? श्री विस पागे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोगावती नदीवर. कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर 25 नोव्हेंबरला साजरा केला जातो. इंटरनॅशनल डे फॉर द इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. ठीक आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर विवा शिरवाडकर. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात. ठीक आहे. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. आता मागच्याच वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो. म्हणजे मग तिथे आम्ही
रायगडला गेल्यानंतर हे जस्ट मी तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. तर तो जो मुरुड जंजिरा किल्ला आहे ना, तर कोणी जर पाहिला नसेल किंवा कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगून ठेवते. त्या किल्ल्यावर शक्यतो जे सिनियर सिटीजन्स आहे, खूप वयस्कर झालेले आहेत, लहान मुलं, गरोदर स्त्रिया अशांनी न गेलेले योग्य राहील. कारण तिथपर्यंत पोहोचण्याची जी काही धडपड करावी लागते ती ज्याची त्यालाच माहिती. आपण सिंगल जरी असलो तरी खूप हिंमत ठेवून तिकडे जावं लागतं. त्याचं कारण असं, तिकडून तिकीट घेतलं की एक मोठ्या बोटमध्ये बसावं लागतं. मोठ्या बोटमध्ये पण बसणं माझ्या दृष्टीने भीतीदायकच असतात या गोष्टी. पण त्याच्याही पेक्षा भीतीदायक गोष्ट ही असते जेव्हा आपण त्या बोटमधून छोट्या बोटमध्ये, म्हणजे एक मोठ्या बोटमध्ये आपण जातो, मोठ्या बोटपर्यंत येतो, म्हणजे मोठी बोट थोडी आत घेऊन येते किल्ल्यापर्यंत. मग त्याच्यानंतर बघा थोडं अवांतर होतंय. ज्यांना ऐकायचं त्यांनी खरंच ऐका, ज्यांना नाही ऐकायचं त्यांनी पुढे ढकला व्हिडिओ. पण मला सांगण्याची इच्छा आहे, कारण कोणाची फजिती नको व्हायला. पुन्हा हे पण सांगते की शूज आणि सॉक्स घालून जाऊ नका. आपल्याला काय वाटतं, किल्ला चढायचा आहे, मग आपल्याला वाटतं की आपण शूजमध्ये कम्फर्टेबल असू. पण काय होतं, आपले पाय पूर्ण भिजलेले असतात. सगळ्या पुरुषांनी तर सगळ्यांनी सॉक्स, त्यांचे बूट सगळे काढून टाकावे लागले होते त्यांना. आणि ॲक्च्युली माझ्याकडे मी ते शूट पण केलेलं आहे, पण ते लोक शूट करू देत नाही, ते ओरडतात. आता त्यात गैर काय मला माहिती नाही, कारण हे तर नॉर्मल आहे. जर तसा व्हिडिओ आला तर मग लोकांना एवढं कळेल की कशा पद्धतीने जायला पाहिजे तिथे. तर तान्ही बाळं, त्यांच्या आया, लहान बाळं तर रडतातच अक्षरशः. म्हणजे आता हे सगळं काम मी त्याच्यासाठी सांगते. तर आपण तिकीट घेतल्यानंतर ती मोठी बोट असते, त्या मोठ्या बोटमध्ये आपण बसायचं. आता त्या मोठ्या बोटमध्ये आपल्यासारखे चढू शकतात, पण जे सिनियर सिटीजन झालेले आहेत ना, त्यांना चढायला थोडा त्रास होऊ शकतो मोठ्या बोटमध्ये. पण मोठी बोट थोडीशी किल्ल्यापर्यंत नेतात आपल्याला, आणि त्याच्याजवळ एक छोटी बोट असते. मग त्या मोठ्या बोटीतून आपण छोट्या बोटीत एंटर व्हायचं, आणि मग ती छोटी बोट आपल्याला कुठे घेऊन येते, किल्ल्याच्या पार दारापर्यंत घेऊन येते, जिथे पायऱ्या असतात. पायऱ्या पण अक्षरशः पाण्यात गेलेल्या आहेत. आणि मग आपण त्या किल्ल्यापर्यंत गेलो ना की मग तिथून जे ते जरा मला भयावह वाटतं आणि इंटरेस्टिंग पण आहे तसं. पण मग झाली हौस, एकदा जाऊन आलो, पुन्हा नाही जाणार मी. तर मग तिकडे गेल्यानंतर जे आपल्याला ते त्यांचे लोक असतात, आणि ज्यांची बोट असते ना ते लोक असतात, आपल्याला पूर्ण प्रोटेक्शनने ते धरतात. पण त्या छोट्या बोटीतून जे त्या किल्ल्यात उडी मारावी लागते ना, कारण धरलेलं असतं त्यांनी, पक्क पकडलेलं असतं आपल्याला. पण एवढं होऊन सुद्धा प्रत्येकाला स्वतःची हिंमत ठेवावी लागते. तर मग म्हणजे आम्ही पण आमच्या आईवडिलांना नेलं होतं, पण कुठपर्यंत, मोठ्या बोटीपर्यंत. मग त्यांना पूर्ण वेळ त्या मोठ्या बोटीतच ठेवलं आणि छोट्या बोटीत आम्ही आलो. आणि आम्ही आल्यानंतर मग आम्ही किल्ला बघितला. आणि किल्ला खूप मोठा आहे. म्हणजे किल्ला ते आपल्याला किती वेळ देतात, आय थिंक 20 मिनटं का अर्धा 30 मिनटं असे देतात. आणि पुन्हा मग आपल्याला त्या बोटीपाशी येऊन थांबावं लागतं. त्या बोटींची नावं पण असतात, आपण कोणत्या बोटीत असतो, आपली बोट आपण लक्षात ठेवायची. आणि पुन्हा त्या बोटीतल्या लोकांनी अर्धा तासाने किल्ला बघून झालं की तिथे येऊन थांबायचं असतं. मग पुन्हा त्या छोट्या बोटीत आपण चढायचं. छोट्या बोटीत चढल्यानंतर पुन्हा त्या मोठ्या बोटीत जायचं. मोठ्या बोटीपर्यंत ते नेता, मोठी बोट पुन्हा आपल्याला तिकडे किनाऱ्यावर नेऊन सोडते. तर अशा पद्धतीने ते आहे. तेवढ्या सगळ्या याच्यात सिनियर सिटीजन तर अजिबात शक्यच नाही. आमचे आईवडील बोटीमध्येच बसले होते, मोठ्या बोटीमध्ये. तिथेही त्यांना नको न्यायला पाहिजे होतं, पण नेल्या गेलं. पुढे जाण्याची तर शक्यच नाही. ज्यांचं वय खूप झालं त्यांनी तर जाऊच नाही. नंतर गरोदर स्त्रियांनी तर अजिबातच जाऊ नये. त्याच्यानंतर लहान लेकरं पण होते, तान्ही बाळं होते. तर ते जेव्हा एका हातातून दुसऱ्याच्या हातात ते बाळं द्यावे लागतात, अर्थात ते रडतात बिचारे. तर मग अशा गोष्टी आहेत तिथे. बाकी किल्ला खूप मोठा आहे, खूप फिरावं लागतं. आणि बघितलं मी, जस्ट तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते त्याचा. तिथे जी एक विहीर आहे ती विहीर खूप मोठी आहे. आणि किल्ला पण छान आहे. मी तिथलं पण शूटिंग घेतलेलं, पण तेव्हा मी इतकं ॲक्टिव्ह नव्हते यूट्यूबला. मी नंतर खूप ॲक्टिव्ह झाले. म्हणजे हे बाकीचे जसे मी तुम्हाला गोव्याचे व्हिडिओ टाकले ना एज्युकेशनल, तसे मी तिकडे पण बनवले, पण मी पोस्ट नाही केले. मी तुम्हाला जस्ट एक सॅम्पल म्हणून व्हिडिओ दाखवते. बघा, हा जो व्हिडिओ आहे ना तो मी तिकडे किल्ल्यावर शूट केलेला आहे. ही आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावरची विहीर, ज्याच्यात गोड पाणी असतं. समुद्रात किल्ला असून सुद्धा किल्ल्यावर ज्या काही विहिरी आहेत त्याच्यावर गोड पाण्याच्या विहिरी आहेत. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता मी त्या विहिरीजवळ आहे आणि
त्या विहिरीत असे मासे. आणि खूप असे लॉंग कपडे घालून जाऊ नका. माझा खूप लॉंग ड्रेस होता. ठीक आहे, मला ॲडजस्ट झालं, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पायापर्यंत होता माझा ड्रेस असा, पण ते ॲडजस्ट झालं. पण शक्यतो अशी जीन्स वगैरे घातलेली ज्याच्यावर आपल्याला फटाफट उड्या मारता येतील, मूव्स घेता येतील, ॲक्शन करता येतील, असे कपडे घालायचे. कारण आपल्याला आपली हिंमत ठेवून त्या छोट्या बोटीतून किल्ल्याच्या पायरीवर उडी मारावी लागते. ठीक आहे, पूर्ण पकडलेलं असतं, कोणतीही भीती नसते, आपण पूर्ण सिक्युअर असतो, त्यांची पण सुरक्षा यंत्रणा असते. पण शेवटी आपल्याला आपली हिंमत ठेवावीच लागते. आणि सगळं शूजमध्ये पाणी गेलेलं असतं, तुम्ही कितीही काळजी घ्या, कारण तिथे त्या उड्या पाण्यातच माराव्या लागतात. ठीक आहे, तर असं मला तुम्हाला जस्ट एक मुरुड जंजिरा किल्ल्याचं सांगायचं होतं. किल्ला छान आहे, त्याच्यावर मोठ्या मोठ्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. वरती आम्ही चढलो होतो. किल्ला सुंदर आहे, फक्त कोणी जायचं नाही हे मला तुम्हाला सांगायचं की वयस्कर लोकांना घेऊन जाऊ नका, प्रेग्नंट वुमनला घेऊन जाऊ नका. प्रेग्नंट स्त्री कशी काय उडी मारू शकते, तिला त्रास होईल. नंतर तान्ही बाळांचे हाल होतात. आपण जे यंगस्टर आहोत त्यांनी सगळ्यांनी तिकडे जा, फिरून या, मजा करा. फक्त हे सांगणं मला गरजेचं वाटलं. पुढे बघा, आपण कुठे होतो. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, तर रायगड जिल्ह्यात आहे. बरं, अजून एक सांगते, पुन्हा सांगते, ज्यांना बोर होत असेल त्यांनी बिनधास्त व्हिडिओ पुढे ढकला, मला सांगणं काम आहे. अलिबाग बीच आमचा शेवटचा पॉईंट होता. आमची किती दिवसाची, 3 दिवसाचीच होती टूर, छोटीशी होती. पहिल्या दिवशी गेलो, त्या दिवशी काशीद बीच बघितला, इव्हिनिंगपर्यंत पोहोचलो. तिथे काशीद बीच खूप, काशीद नाही सॉरी, अक्षी बीच, आणि त्या अक्षी बीचच्या इथेच आम्ही थांबलेलो होतो. अक्षी बीच इव्हिनिंगला आम्ही बघितला, फार सुंदर होता तो बीच. पण हेच असतं, बीचवर पाय खाली 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 जात होते. त्याच्यात मला जस्ट एक थोडीशी शंका आली, म्हणून आम्ही खूप आत नाही गेलो. मग अक्षी बीच झाला. त्या दिवशी रात्री अक्षी बीच केला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही खूप गोष्टी फिरलो. आणि ज्या दिवशी निघायचं होतं आम्हाला पुन्हा घरी यायला, त्या दिवशी आम्ही अलिबाग बीच केलं. तर अलिबाग बीचवर आम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायची खूप इच्छा होती. मग तिथे आम्ही वॉटर स्पोर्ट्स केले. तर ती बनाना राईड असते. नंतर वरती बघा, आपल्याला पॅराशूटने वरती सोडतात. त्यांचा खूप मोठा दोरखंड असतो, मला तो शब्द आठवत नाही आहे. तर त्याच्यात आम्ही दोघं जण बसलो होतो. तर मग त्याच्यातही वरती गेल्यावर ते आपल्याला ठरवलेलं असतं त्यांचं की पाण्यात डिप करायचं का, तुम्हाला समुद्रात बुडवायचं का. मग ते त्यांचं पॅराशूट खाली आणतात, पुन्हा आपल्याला बुडवतात. तर मला काही पाण्यात बुडायचं नव्हतं, भीती नव्हती वाटत, पण मला नको वाटतं ते पाण्यात, नको वाटायचं मला. पण आता माझ्या बहिणीची फारच इच्छा होती. मग ती मला, वरती आम्ही हवेत होतो समुद्रावर, तेव्हाच ती म्हणायची चल ना गं, सांगण्यात त्यांना तू तयार हो, पुन्हा कधी मिळणार आहे आपल्याला. मग शेवटी तिच्या खातर म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी खालून विचारलं, मॅडम डिप करना है की आपको, म्हटलं येस कर दो. मग ते खाली जे डिप करतात तिथे पण एक मजा येते. आणि मेन मी हे सांगते याच्यासाठी, आता ती जी राईड असते तिथे ज्या वेगवेगळ्या राईड असतात, त्याच्यातली आम्हाला अगदी किरकोळ राईड वाटली होती की याच्यात काय असणार आहे, ही सगळ्यात बोरिंग राईड, पण आपण आलोच आहे तर आपण ती राईड खेळून घेऊ असं आम्हाला वाटलं. हे फार महत्त्वाचं, ऐकून घ्या. तर ती राईड कशी होती आणि आम्हाला सगळ्यांनाच किरकोळ वाटली. तर अशी आपली गादी असते ना, ही गादी असते तर ती फुगलेली गादी असते, फक्त फुगलेली गादी असते. आणि इथे हे आहे ना, हे असे हँडल असतात धरायला, आणि इथे आपलं शरीर असतं. आपण असं पालथं झोपायचं आणि दोन्ही हातांनी हे असं धरायचं. ठीक आहे, या गादीवर ही अशी, त्या राईडला काय म्हणता मला माहीत नाही. हे आपलं शरीर पालथं झोपलेलं, आणि ही अशी राईड. ठीक आहे, आणि याला एक दोरखंड असतो, आणि पुढे त्यांची ती मोठी बाईक असते पाण्यातली, आणि हे आपल्याला भरकन सगळीकडे फिरवतात. तर ही राईड आमच्यासाठी सगळ्यात भयावह होती. मग या राईडमध्ये बसल्यावर कळालं, म्हणजे मी तर एका साईडने होती इकडून, आणि एक जण इकडून होतं. तर मग ही राईड सगळ्यात खतरनाक राईड असते. जर कोणाला ही राईड करायची असेल तर तुमच्या हातात खूप बळ पाहिजे, कारण इतके हेलकावे बसतात, इतके खतरनाक हेलकावे बसतात. आपलं शरीर अक्षरशः असं वेव्स निर्माण होतं ना, त्या वेव्ससारखं आपलं शरीर हलत असतं. आणि जर काही एखादी मोठी झटका बसला तर आपण इथून उडून डायरेक्ट पाण्यात पडू शकतो. तर अशी ती राईड होती, ज्याच्यात आम्ही किरकोळ समजत होतो, पण ती सगळ्यात खतरनाक राईड होती. आणि कधी जन्मात करायला मिळेल तर मी 100% पुन्हा करणार आहे. फार मजा आलेली मला त्या राईडमध्ये. पण एवढं कळालं होतं की
हातात आपल्या फार बळ पाहिजे आणि आम्ही दोन्ही हातांनी असं घट्ट धरायचं असतं आणि त्याच्यावर झोपायचं असतं आणि ते आपल्याला खूप फिरवतं. असे आम्ही 4 जण याच्यावर झोपलेलो होतो आणि ती राईड खूप मस्त होती. कधी कोणाला करायला भेटली तर 100% करा, मज्जा येते. तर अशा पद्धतीने मला अलिबागच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायची इच्छा झाली. चला पुढे. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात आहे. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत हे सहकारी राज्य आहे तेलंगणा. आता मी तुम्हाला एक सांगू का, मी शक्यतो ह्या गोष्टी बोलायला वेगळे व्हिडिओ बनवते, पण कधी कधी याला लागून आलं की माझी इच्छा होते. आता हे तुमच्यावर असतं ऐकायचं नाही ऐकायचं किंवा पुढे ढकलून द्यायचं. तुम्ही जरी पुढे ढकललं तर काही नाही, पण माझा याच्यात एक उद्देश काय असतो खरं सांगते, की काही गोष्टी जसं आम्हाला माहिती नव्हतं की मुरुड जंजिरा किल्ल्यावर, म्हणजे आम्ही घरून निघताना सोबत शूज वेगळे कॅरी करणार होतो, ठीक आहे, पण काय आम्हाला बुद्धी सुचली, आम्ही नाही घेतले शूज. जर आम्ही तिकडे घेऊन गेलो असतो तर शूजमध्ये पाणी घुसणं आणि प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट इतकी बारीक सारीक सांगत नाही, तर त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात ज्या मला सांगायची इच्छा होते. तसंच मी एक कोणती एलिफंटा केव्जला आम्ही गेलो होतो, तर एलिफंटा केव्जला जाण्यापर्यंतचं अंतर असतं 1.25 तास. तो जो अनुभव होता तो इतका सुंदर होता. ते जे पक्षी मध्ये मध्ये येतात, आपण त्यांना काही खायला दिलं तर ते हवेतल्या हवेतच कसे कॅच करतात आणि त्यांचे काय प्रिकॉशन असतात, किंवा एक छोटीशी ट्रेन असते, त्या ट्रेनमध्ये बसून आपण काही अंतर चालून जातो, तिथून पुढे जर काहींना चालता येत नसेल तर त्यांच्यासाठी डोली असतात. हे सगळं मी माय जर्नी टू एलिफंटा केव्ज अशी प्लेलिस्ट आहे, त्याच्यात मी सगळं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ शूटिंग पण घेतलेलं आहे. ते घारापुरी लेणी एलिफंटा केव्ज फार सुंदर आहे, तिकडे पण तुम्ही जाऊ शकतात. मला स्वतःला ते आवडलेलं. आणि तो जो हे असतो ना, काय म्हणतात, तिथला जो स्पॅन असतो 1-1.25 तासाचा, तो पण छान वाटतो. पण तेच की इतक्या निर्मळ मनाने आपण बसतो, कोणती भीती नसते. पण कधी कधी त्या बोल्ट उलटल्याच्या घटना जेव्हा मी डोळ्यांनी पाहते ना, तेव्हा असं वाटतं अरे आपण किती कोणतीच भीती मनात ठेवली नव्हती, आपण किती बिनधास्त बसलो होतो. आणि खरंच जेव्हा ती बोट उलटल्याच्या घटना बघतात तेव्हा इतकी भीती वाटते. आता तसं बघायला गेलं तर आमच्या घरात सगळ्यांना स्विमिंग येतं, सगळ्यांना. पण विचार करा की समुद्राचा तळ किती खोल असतो, आपण त्याच्यात पडल्यावर कुठे पाय ठेवायला जागाच नाही आणि किती लांब असतं ते अंतर. जरी कोणालाही किती स्विमिंग येत असलं तर ते भीतीदायक गोष्ट असते, त्या विचारांनी सुद्धा नको वाटतं. ज्यांना स्विमिंग येत नसेल त्यांचं काय होत असेल, स्विमिंग करणारे घाबरू शकतात, नसणाऱ्यांची काय गत आहे. आणि हे पण आहे की बोटीमध्ये खूप लोक जास्तीचे, त्यांची जेवढी क्षमता आहे ना, कॅपॅसिटी, तेवढे बसवायला नाही पाहिजे अजून. आणि माझं प्रत्येक गोष्ट जरी विषयांतर होत असेल ना, प्रत्येक गोष्टीतून माझी एक तळमळ असते सांगायची. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाताना त्यांनी काय केलेलं, मोठ्या बोटीत आम्हाला बसवलं. मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत ते जेव्हा बसवतात ना, तेव्हा आपलं कर्तव्य असतं ते ज्या पद्धतीने सांगता ना, इथे बसा तिथे बसा, त्यांचं ऐकणं. त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट असतं ठरलेलं. तुम्ही सगळेच जण एकाच ठिकाणी गोंधळ करून बसले तर त्यांना मॅनेजमेंट होत नाही. तर ते असं असतं. इवन मी तुम्हाला आत्ताची विमानातली गोष्ट सांगते. मी फर्स्ट टाइम विमानात बसलेली आत्ता. तर आता झालं, विमानात बसण्याची हौस झाली, सगळं झालं. पण मग विमानात बसताना भीती वाटते का? हे बघा, टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना तर भीती वाटते. लँडिंग करताना जेव्हा ते जमिनीवर येतं ना, तेव्हा दडदडदड असं थोडासा आवाज येतो, थोडीशी भीती वाटते. पण छान लँडिंग केलं, टेक ऑफ पण छान होतं. आणि मध्येच मोठा ढग आला ना, आता मध्येच कसं आपल्या याच्यावर स्पीड ब्रेकर आल्यावर आपली गाडी कशी दुडदुडदुड अशी होते, तसं तिकडे विमानात मध्येच आहे ना, ते विमान तसं व्हायचं बरं का. तेव्हा एक भीती वाटते की बापरे. आणि कसं असतं, आपण हवेत असतो, आपण रेल्वेत असलो, गाडीत असलो, गाडी थांबवून कुठेतरी बाहेर उडी मारू शकतो. विमानातून कुठून कुठे उडी मारणार आहे काही झालं की. मला त्यामुळे विमानाची ती एक भीती वाटलेली की म्हणजे ते. पण मग माझी बहीण विंडोच्या साईडने होती, तिने मला सांगितलं की अगं मोठा क्लाउड आला, मोठा ढग आला ना की त्याच्यातून, आणि हो तेव्हा ते अनाऊन्स करतात की आता तुम्ही सीट बेल्ट पक्के बांधून ठेवा, ते काढू नका. आणि मग त्याच्यातून जेव्हा ते विमान जातं तेव्हा ते जे मोठा क्लाउड असतो त्याच्यातून फास्ट काढायचं असतं वाटतं त्यांना. आणि मग त्यामुळे ते थोडंसं असं धडधड धडधड आपल्याला वाटू शकतं. आणि पुन्हा आपण जसं टर्न घेताना आपली गाडी थोडी नाही का रस्त्यावर थोडीशी टिल्ट होते, तसं विमानात पण असतं. म्हणजे आता ती विमान कसं असं, आता हे समजा विमान आहे तर ते असं स्ट्रेट जातं ना, पण ते कधी कधी असं पण होतं. आता गाडीत कसं आपण अंग चोरून बसतो, विमानात काय करणार आहे,
म्हणजे ती भीतीदायक गोष्ट असते विमानातली, मी तुम्हाला ती सांगितली. बाकी एक्सपिरियन्स छान होता, पण मग अशा गोष्टी आहेत आणि ओव्हरऑल मज्जा आली. पण जे काही असतं की हां, आणि विमानात जायला किती आम्हाला 1 तास 25 मिनिटात आम्ही तो गोव्याला पोहोचलो होतो. त्यांच्या अनाऊन्समेंटवर लक्षच ठेवायचं, ते काय बोलतात, ते काय म्हणजे माहिती देतात, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात. आता तसं जर व्हिडिओ बनवायचा झाला तर मग मी इन जनरल बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला सांगू शकते, मग त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. तर मध्ये हे जे काही थोडंसं विषयांतर झालं त्यासाठी माफी मागते. पुन्हा आपण स्टार्ट करूया. आणि पुन्हा सांगते, तुम्ही ज्यांना नाही ऐकायचं त्यांनी पुढे ढकलून द्या, एवढे आपल्याकडे फॅसिलिटी असते. ऑफलाईन स्टुडंटला तशी फॅसिलिटी नसते, मग मी बोलणं टाळते. ठीक आहे. ते कारण त्यांचा वेळ पण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी नाही मी बोलू शकत, पण तुमच्याकडे ती फॅसिलिटी आहे की तुम्ही पुढे ढकलून देऊ शकता आणि ज्यांना इच्छा असेल ते ऐकू शकता. ठीक आहे. बघा पुढे, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत हे सहकारी राज्य आहे तर तेलंगणा. ठीक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर 2ऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्राला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, 720 किलोमीटरचा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर वर्धा. ठीक आहे. आपण बघून घेऊ पुन्हा. हे बघा, मग वर्धा कोणत्या जिल्हा विभागातील? तर नागपूर विभागात. ठीक आहे. हा आहे अमरावती. हां, आणि नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. ठीक आहे. पुढे बघा, समजलं हे अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा वर्धा, आणि अमरावती विभागातले जिल्हे पाठ करून घेतलेले आहे मी तुमचे ऑलरेडी. पुढे बघा, राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे तर तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे तर तुकडोजी महाराज. मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी साजरा करतात तर 17 सप्टेंबरला, आणि त्याच दिवशी नरेंद्र मोदीजींचा पण वाढदिवस असतो. 17 सप्टेंबर 1950ला त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? गिरणा. कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? गिरणा. बरं, मी तुम्हाला एक सांगते, काय होतं, माझा स्वभाव थोडा असा आहे ना की आपल्याकडे जी माहिती आहे ना, मग कशाचीही रिलेटेड असू दे, माझं एक असतं की समोरच्याला कधी सगळं सांगून टाकते जेणेकरून त्याला त्रास नको व्हायला. जसं माझं एक सेंटर होतं आमच्या जिल्ह्यात, तर तिथे त्या कॉलेजमध्ये माझं असं होतं की माझा एक्सपिरियन्स असा होता की आपण जरी लवकर गेलो, थोडं जरी उशीर, थोडं म्हणजे वेळेतच जायला पाहिजे, पण तिथे ते कॉलेज इतकं मोठं की मग त्याच्यातही डिव्हिजन्स असतात. मग ही बिल्डिंग नाही, ती बिल्डिंग असं करता करता ते शोधता वेळ होतो, गाडी पार्किंगला जागा नसते. तर हा माझा अनुभव होता. नंतर माझा भाऊ आहे, त्याचं सेंटर तिथे आलं, तर म्हणजे मामांचा मुलगा. तर मग मी त्याला म्हटलं, हे बघ म्हटलं, तू एक काम कर, खूप लवकर निघ, आणि तिथे ना तुला गाडी लावायला आधी बघावं लागेल, नंतर तुला बिल्डिंग शोधावी लागेल, नाही तर मग काय होतं तिकडं सगळ्यांना आत घेऊन घेता, आपला आत जाता वेळ जातो. तर मी तर हे माझ्या परीने त्याला सांगून दिलं अगदी, कारण माझं काम आहे ते सांगणं. नसतं सांगितलं तर मला अशी रुखरुख लागली असती. मी त्याला सांगितलं आणि मग त्याने सिरियसली घेतलं मला माहीत नाही, पण मग पेपर झाल्यावर त्याचा मला फोन आला. म्हणे तू सांगत होती एकूण एक शब्द खरा होता, माझी सगळी फजिती तशीच झाली म्हणे. एक तर तिकडे सगळ्यांना आत घ्यायला लागले होते एक्झामला, आणि मला गाडी लावायला जागा नव्हती. मग एक बिल्डिंगमध्ये गेलो, त्या बिल्डिंगमध्ये माझं सेंटर नव्हतं, म्हणजे कॉलेज एक, पण त्याच्यात बिल्डिंग 4-5, मग त्या पण दूर, मग ते फिरत जावं लागतं. मग ह्या सगळ्या गोंधळात, आणि त्यात म्हणे माझं घड्याळ पण बंद पडलं. 1 तासाचा कंबाईनचा पेपरमध्ये त्याचं घड्याळ बंद पडलं, आणि त्याचा तेव्हाचा सगळ्यात लोअर स्कोर आलेला त्याचा तेव्हाचा. म्हणजे ह्या सगळ्या मॅनेजमेंट केलेल्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून कधी असं पण नका म्हणू की माझा वेळ खूप अमूल्य आहे. तुम्ही ॲटलिस्ट व्यक्ती बघून घेत जा, की व्यक्तीशी एकदा तुमची ओळख झाली ना, मग तुम्हाला हे कळायला लागतं ती व्यक्ती फालतूची बडबड करते का महत्त्वाच्या गोष्टी सांगते. एकदा त्या व्यक्तीवर विश्वास बसायला लागला की मग त्याचं जे काही ऐकणं ते ऐकून घेत जा. बोलणाऱ्या व्यक्तीचं पण वेळ महत्त्वाचा असतो, पण ती काहीतरी बोलत असते कारण तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं.
तर मग अशा गोष्टी आहेत की मी त्याला सेंटरची पण खूप माहिती दिली होती. तर मग माझं हेच सांगणं आहे की ही पण मी जी गोष्ट सांगितली ना, ही कोणी निगेटिव्हमध्ये घेऊ नका, पॉझिटिव्हलीच घ्या. नाहीतर मी का बनवले असते ना माय जर्नी टू एलिफंटा केव्स, ते ऐका तुम्ही. त्याच्यात मी काय काय बनवले तुम्हाला कळेल. एलिफंटा केव्समध्ये त्याच्यात मी फार इन्फॉर्मेटिव्ह माहिती बनवली आहे. आता मी अजूनही पुढे कुठे गेली तर मी बनवत जाणार आहे, कारण ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात, बारीक सारीक गोष्टी. चला पुढे. कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? गिरणा नदी. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण. ठीक आहे. 1832 मध्ये स्टार्ट झालेलं कोणाचं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांचं. ठीक आहे. पुढे बघा. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर जायकवाडी. संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर ग्रामगीता. नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात व्हीव्हीपॅट, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. ठीक आहे. चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे कोण? तर सुंदरलाल बहुगुणा. महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते डॅश डॅश या जिल्ह्यात आहे, तर ते गडचिरोली जिल्ह्यात नाही आहे, तर ते आहे चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात. ठीक आहे. आपण बघून घेऊ तो तालुका, चंद्रपूरचा गोंडपिंपरी तालुका. हे बघा, हा आहे चंद्रपूर जिल्हा दिसला आणि हा आहे तो तालुका. तर ह्या गोष्टी पण लक्षात असू देत. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश किलोमीटर आहे, तर 800 किलोमीटर आहे. ठीक आहे. पूर्व पश्चिम लांबी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश रोजी झाली आहे, तर 1 ऑगस्ट 1962 रोजी. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 प्रति चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर शेकरू. पुढे बघा. महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? तर छत्रपती राजाराम यांनी बांधले. चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादी छपाई केंद्र इन ब्रॅकेट सिक्युरिटी प्रेस डॅश डॅश राज्यात कोठे आहे? तर नाशिक जिल्ह्यात आहे. ठीक आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे, तर सातारा जिल्ह्यात आहे. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणारा डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर तुकडोजी महाराज. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर पूर्व विदर्भ. ठीक आहे. अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? तर वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वात. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. पुढे बघा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? रामटेकमध्ये. मिहान प्रकल्प कोठे आहे? नागपूर येथे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर यावली, अमरावती येथे. अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. रुक्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात? तर अंबादेवी मंदिर येथे. ठीक आहे. पुढे बघा. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? संत तुकाराम. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर राजेवाडी या ठिकाणी. हे नीट लक्षात ठेवा. अंजीर पिकाचे उत्पन्न राजेवाडी या ठिकाणी. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे, तर वाघूर. ठीक आहे. मग आता आपण थोडं वाघूर नदीविषयी बघून घेऊ. तर वाघूर नदी ही तापी नदीची उपनदी आहे. ठीक आहे. मग ती कोणत्या तीराने मिळते? डाव्या बाजूने मिळते की उजव्या बाजूने मिळते हे पण आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला वाघूर नदी एक दाखवून देते. 1-2 मिनिट फक्त. बघा. हे बघा, ही दिसते. इथे 2-3 मॅप आहे, तुम्हाला प्रत्येक मॅप मध्ये ती दिसेल. आता हे बघा, तापी पूर्णा खोऱ्यात ही तापी नदी आणि ही वरती दिसते ही नर्मदा नदी, ही आहे तापी नदी. ठीक आहे. आणि वाघूर नदी बघा, ही वाघूर नदी आहे. हा, हे बघा, हे अजिंठा ठिकाण आणि ही वाघूर नदी इथे. आणि ती बघा कोणत्या बाजूने मिळते?
तर डाव्या बाजूने दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या, तर त्याच्यात आहे वाघूर नदी. ठीक आहे. आता डाव्या बाजूने दक्षिणेकडून कसं, म्हणजे आता तुम्हाला हे कळतं की नाही माहिती नाही, ज्या दिशेने नदी वाहते ना त्या दिशेला तोंड करून आपण उभं राहिलं की मग आपला जो हात ज्या बाजूला येईल, म्हणजे उजवा हात ज्या बाजूला येईल तर ती पण उजवी बाजू त्या नदीची, आणि डावा हात आपल्या ज्या बाजूला येईल ती डावी बाजू त्या नदीची. नदी ज्या दिशेने वाहते ना त्या दिशेकडून तोंड करून उभं राहायचं. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. मग आता तापी नदी कशी पश्चिमेकडे वाहते, बरोबर. हे बघा, तापी नदी पश्चिमेकडे वाहते. मग त्या दिशेला तोंड करून उभं राहिलं तर आपण इकडे तोंड करून उभं राहिलं तर इकडे उजवा हात येईल, इकडे डावा हात येईल. तर मग त्याच्यावरून कसं, मग डाव्या बाजूने दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या त्याच्यात वाघूर नदी येते. कळलं? अशा पद्धतीने. हां, तर मग तो प्रश्न पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पुन्हा वाचूया आपण प्रश्न. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहेत, तर वाघूर. फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे बघा, ह्या प्रश्नाला माझा बराच वेळ गेला. मी ना बरंच सर्च केलं, पण आता काय म्हटलं त्यांनी, फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे, बरोबर. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वैभववाडी तालुक्यात. ठीक आहे. आता आम्ही गोव्याला गेलो होतो ना तेव्हा पण फोंडा लागायचं. हां, आता हे वैभववाडी आहे ना, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे बघा, हा आहे, एक मिनिट थांबा, दिसत असेल आता तुम्हाला. हे बघा, हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि इथे वैभववाडी म्हणतात. ठीक आहे, वैभववाडीमध्ये फोंडा आहे म्हणतात ते. आणि जे मला तुम्हाला दाखवायचं आहे, समजा आपण फोंडा घाट बघितला तर फोंडा घाट कुठून कुठपर्यंत आहे, तर 1-2 मिनिट मी तुम्हाला फोंडा घाट पण दाखवून देते. हे बघा, इथे दिसतोय फोंडा घाट. हां, सावंतवाडी कोल्हापूर फोंडा घाट आहे. हे बघा, इथे सावंतवाडी, इकडे कोल्हापूर आणि हा फोंडा घाट. हां, वैभववाडी इकडे राहते वरच्या साईडला. हां, वैभववाडी त्यांनी सांगितलंय, पण मग हे मला कन्फर्म नाही आहे. सावंतवाडी कोल्हापूर हा आहे फोंडा घाट. हां, आणि दुसरी गोष्ट, फोंडा मी मग ठिकाण बघितलं तर ते मला गोव्यातच सापडतंय. तर मग गोव्याचं पण मी तुम्हाला दाखवते. 1-2 मिनिट. तर त्यामुळे मला तिथे थोडी शंका निर्माण झाली. हे बघा, आता फोंडा घाटची माहिती बघायची झाली तर हे बघा, फोंडा तालुका इज अ सब डिव्हिजन ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफ नॉर्थ गोवा इन द इंडियन स्टेट ऑफ गोवा. इट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स इज द टाउनशिप ऑफ फोंडा. आता बघा, मराठीत पण मी तुम्हाला दाखवते. मी दोन्ही याच्यात ती माहिती काढली. फोंडा हे गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यात असलेल्या फोंडा तालुक्याचे मुख्यालय आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती मला मिळाली आहे. तर मग वैभववाडीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला कोणाला माहिती असेल, जसं कालेका सरांनी एक गोष्ट क्लिअर केली तसं तुम्हाला जर काही जास्त माहिती असेल तर तुम्ही कृपया मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. फक्त ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्या. जसं तुम्ही जरी काही सांगितलं तर मी क्रॉस चेक करते, तसं तुम्ही पण माहिती काढा आणि मला सांगा की फोंडा हे येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तर वैभववाडी. आणि जरी वैभववाडी आपण कन्सिडर केलं तर वैभववाडी खूप सिंधुदुर्गच्या उत्तर दिशेला राहते ना, मग त्यामुळे थोडंसं माझं कन्फ्युजन आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे, तर इंदापूर तालुका बघून घ्या. हा आहे पुणे जिल्हा, ठीक आहे, आणि हा आहे इंदापूर तालुका जो पूर्व दिशेला आहे. पुढे बघा, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यामध्ये घडली, तर आंबेगाव तालुक्यामध्ये घडली. आपण लगेच आंबेगाव तालुका बघून घेऊ. तर आता आपण इंदापूर पाहिला, त्याच्यानंतर आपण आंबेगाव बघू. हा आहे आंबेगाव, ठीक आहे, त्यालाच काय म्हणता, घोडेगाव. हां, म्हणून ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढे बघा,
कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? छत्रपती संभाजीनगर. सॉरी, कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा लेणी, जी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर इचलकरंजीला म्हणतात, जे कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रंगनाथ पठारे हे आहेत. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र डॅश डॅश यांचे आहे. तर कोणाचे? आचार्य अत्रे, ज्यांचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. तुळापूर येथे डॅश डॅश नद्यांचा संगम होतो. तर भीमा आणि इंद्रायणी. ठीक आहे, यांचे व्हिडिओ मी सगळे बनवले आहेत. भीमा नदीवरचे संगमस्थळ वगैरे सगळे व्हिडिओ आहेत माझे. तर त्याच्यावरची मी ट्रिक काय सांगितलेली आहे की भीमा आणि इंद्रायणी यांची रास आहे तूळ. भीमा आणि इंद्रायणी या दोघांची रास आहे तूळ, असं लक्षात ठेवा. मग तुळापूर येथे त्या दोघांचा संगम. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रायगड जिल्ह्यात आढळते. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर घोलवड हे ठिकाण. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तर 1 जुलै 1998. याच्यासाठी मी ऑलरेडी ट्रिक सांगितली आहे की 1998 मध्ये कोणते 2 जिल्हे झाले. तर ट्रिक काय सांगितली आहे? 98 मैल बारचा वास. 98 मैल बारचा वास. बार वरून नंदुरबार, वास वरून वाशिम, असं मग दोघं लक्षात राहतात की 98 मध्ये वाशिम आणि नंदुरबारची निर्मिती झालेली आहे. राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तो कोयना, सातारा जिल्ह्यातला. पुढे बघा, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यात आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर हरियाल. कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील. ठीक आहे, कोणतं ठिकाण? नंदवाळ हे ठिकाण. दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी तालुक्यात, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात. तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चंदगड. ठीक आहे, चंदगड आपण बघून घेऊ. बघा, कोल्हापूरचा हा जो तालुका आहे शेवटचा हा आहे चंदगड. जसं आपण पुण्याचा बघितला पूर्वेकडचा कुठला? इंदापूर. तसा कोल्हापूरचा दक्षिणेकडचा कोणता? चंदगड. आता हे मी तुम्हाला दरवेळेस दाखवते, याचा अर्थ हेच आहे की तुमच्या अंगवळणी पडावं, तुम्हाला ती सवय लागावी. जर आपण इथलं चंदगड बघतोय तर मला लगेच पूर्वेकडचा बघून घ्यायचा, काय आहे शाहूवाडी, इकडचा काय आहे शिरोळ, या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. मग पुण्याचा जर इथला विचारला आहे तर आपलं काम आहे नॉर्थचा कोणता दिसतोय का, तर जुन्नर आहे, या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या असतात. ठीक आहे, पुढे बघा, तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चंदगड. नंतर फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे, तर पुणे या ठिकाणी. पुढे बघा, डॅश डॅश या डोंगर रांगांमुळे तापी, पूर्णा, खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. बरं, आता मला तुम्हाला हे एक महत्त्वाचं दाखवायचं होतं, जे प्रत्येक वेळेस आपल्याला येतं पण आपलं राहून जातं. तर हे जे प्रश्न कंबाईनला पण खूप वेळा विचारतात, प्रत्येक वेळेस विचारतात, राज्यसेवेला पण आलेले आहेत. तर हे कसं लक्षात ठेवायचं? आता तापी, पूर्णा, खोरे डॅश डॅश डोंगर रांगांमुळे तापी, पूर्णा, खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहेत. ठीक आहे, बघा, एक 2 मिनिट फक्त. बघा, आता मला काय सांगायचं होतं, हे आहे तापी, ही आहे गोदावरी आणि अजिंठा, सातमाळा अजिंठा या रांगेमुळे त्यांचे 2 खोरे वेगळे झालेले आहेत. आता मी हे पाठ कसं केलेलं आहे, जसं मी तुम्हाला पूर्वी पण माझ्या नोट्स दाखवल्या आहेत, ही ट्रिक्सची नोटबुक आहे माझी. तर मी कसं लक्षात ठेवलेलं आहे, काय करायचं, हे जे आहेत ना, हे पर्वत लाईनशीर पाठ करायचे. म्हणजे कसे पाठ करायचे बघा, राज, विंध्य, सात, सात, हरी, शंभू. हे मी पेपरला आले की मी सुद्धा एका साईडला लिहून घेते. कसं? राज, विंध्य, सात, सात, हरी, शंभू आणि जागा सोडते. ठीक आहे, जागा सोडल्यानंतर यमुना नदीपासून स्टार्ट करायचं. यमुना, त्याच्यानंतर शोण, नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. आणि ज्यांना जर
राजमहल टेकड्या किंवा शोण नदी हे नसेल हवं तर त्यांनी डायरेक्ट इथून स्टार्ट करा. 7 हरिशंभू जे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. आणि ह्या पद्धतीने डायग्राम काढून घेतली की सगळ्या टाईपचे उत्तर आपल्याला पेपरमध्ये सुटतात. कधी कधी एक प्रश्न असतो, कधी 2-3 प्रश्न असतात, तर मग त्याच्याशी रिलेटेड सगळे प्रश्न सुटून जातात. तर मग मी काय करते हे बघा, राजविंध्य 7 हरिशंभू असं लिहून घेतलं की हे लक्षात ठेवायचं. वरती एक नदी आहे, त्याच्या खाली एक नदी आहे. म्हणजे नद्या कुठून मांडायला सुरुवात करायची, तर राजमहल पासून वरती यमुना, मग राजमहलच्या खाली, मग नंतर शेवटी येतो शंभू महादेव, मग शंभू महादेवच्या खाली सुद्धा एक नदी आहे. या सगळ्या गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या. म्हणजे ट्रिक्स जरी असल्या तरी त्या खूप सोप्या असतात आणि लगेच आपल्या पाठ होतं असं नाही. आपल्याला ट्रिक्ससाठी पण वारंवार, आता ही ट्रिक नाही म्हणता येणार, पण एक मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून ह्या पद्धतीने हे सोडवावं लागतं. राजविंध्य 7 हरिशंभू मांडून घेतलं की राजच्या वरती नद्या मांडायला सुरुवात करायचं राजमहलच्या वरती. आणि इथे 7 जे आहे, 7चा पहिला 7 आहे सातपुडा, आणि जो दुसरा 7 आहे तो सातमाळा अजिंठा. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मग ह्या सगळे, आणि हे लक्षात राहतं, म्हणजे ह्या नद्या पण लक्षात राहतात. ते काही खूप अवघड नाही आहे का मग कोणती नदी कुठे मांडायची, हे सोपं आहे. हे जेव्हा तुमचा अभ्यास वाढतो तेव्हा ह्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तर मला तुम्हाला ही एक ट्रिक दाखवायची होती. पुढे चला. महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात, तर चंद्रपूरमध्ये. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडक सागर) ही जलाशय या जिल्ह्यात आहेत, तर ठाण्यामध्ये. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात, तर 6 जिल्हे येतात. आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, तरी मी पुन्हा दाखवते बघा. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे. पुढे बघा. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत, तर 6. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत, तर 6 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याबरोबर आहे, मध्य प्रदेश. किती जिल्हे लागतात, एकूण 8 जिल्हे लागतात. ठीक आहे. मग वर्धा जिल्हा आणि अकोला जिल्हा लागतो का, तर नाही लागत. हे मी का सांगते, कारण याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. बघा, हा आहे वर्धा जिल्ह्याची सीमा लागते का, नाही लागत. नंतर मी दुसरा काय सांगितलं, अकोल्याची लागते का, नाही लागत. मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पुढे बघा. भामरागड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होत नाही विचारले. बघा, हा प्रश्न काय म्हणजे सुंदर आहे. भामरागड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होत नाही, तर प्राणहिता नदीचा समावेश होत नाही. आपण लगेच बघून घेऊ. ती इमेज ऑलरेडी आपलं झालेलं आहे, पण तरी एकदा तुम्हाला मी दाखवून देते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आणि जे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा यांच्यावरचे व्हिडिओ ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत की ते कशा पद्धतीने संगमावर असलेले स्थळ वगैरे कसे लक्षात ठेवायचे हे सगळं मी ऑलरेडी त्याच्यात घेतलेलं आहे. बघा, हे आहे, इथे आहे भामरागड. आता तुम्हाला भामरागड डिस्ट्रिक्ट पण दाखवून देते. हे बघा, हे आहे भामरागड आणि इथे 2-4 नद्या एकत्र येतात आणि त्यांनी त्याच्यावरच विचारलं आहे. आणि प्राणहिता नदी बघा ह्या साईडला आहे. ठीक आहे. वर्धा, वैनगंगा आणि मग पुढे येऊन प्राणहिता आणि मग गोदावरीचा संगम. कळलं? ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. तर बघा, पामुल गौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती ह्या नद्या भामरागड या ठिकाणी एकत्र येतात. आता याच्यावर ऑलरेडी ट्रिक्स मी व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन सर्च करा. बघा, इंद्रावती, पामुल गौतम आणि पर्लकोटा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे भामरागड, जे गडचिरोली जिल्ह्यात आहे. ठीक आहे. त्याच्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कुठे आहे? पितळखोरा, जी आपण बघितली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढे बघा, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर हरियाणा या राज्यात सुरू झाला. भारतात कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर तेलंगणाची 2 जून 2014ला. पुढे बघा, महाराष्ट्रातील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला कर्नाटकमध्ये स्थानिकरित्या डॅश डॅश म्हणून जाणले जाते. महाराष्ट्रातील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला कर्नाटकमध्ये स्थानिकरित्या म्हणून जाणले जाते तर निलगिरी डोंगर. प्रतीक चिन्हे लोगो असणारे पहिले भारतीय शहर कोणते? बेंगलुरू. कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर नाशिक.
आणि कोणते शहर स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर महाबळेश्वर. ठीक आहे, पुढे बघा. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? तर बेसॉल्ट. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा? तर संत एकनाथ यांचा. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र. कोणती लस कोरोनासाठी आहे? कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, फायझर. भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते? तर सिकंदराबाद, जे तेलंगणामध्ये आहे. ॲनाटॉमी म्हणजे काय? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे ना, की जेवढे आपले झोन्स आहेत तर त्या सगळ्या झोनवर माझी एक डायग्रामॅटिक, मी तेच शोधते आता, पण मला ते शोधावं लागेल. ठीक आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून मी सगळे ते जे मुख्यालय आहे ना हेडक्वार्टर रेल्वे झोन्सचे ते मी पाठ केलेले होते आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी ती डायग्राम दाखवेल नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला किंवा सेपरेट व्हिडिओ आणेल. ॲनाटॉमी म्हणजे काय? तर सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. विश्व प्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर राहाता तालुक्यामध्ये. विश्व प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर अहिल्यानगरच्या नेवासे तालुक्यात. नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यात आहे? अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आहे. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे? तर नाशिकमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? तर शिर्डीमध्ये. माळढोक काय आहे? पक्षी आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गाव कोणते? तर चौंडी, अहिल्यानगर जिल्ह्यात. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यात. महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर कोकणच्या. महाराष्ट्राच्या पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? तर प्राकृतिक रचना. या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. तर ठाण्याला. संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे? तर अमरावती. झूम हा कशाचा प्रकार आहे? तर शेतीचा. नागपूर हे या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? तर मुंबई कोलकाता. नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर अमरकंटक येथे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा 5वा व्हिडिओ आज झालेला आहे आणि याच्यानंतर एक व्हिडिओ येईल आणि आपला महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट होऊन जाईल. एक व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर एक लॉंग व्हिडिओ जो मी आणलेला आहे, त्याच्यानंतर काही शॉर्ट्स व्हिडिओ जे संकीर्ण टॉपिकवर आहे ते मी रात्री लेट नाईट आणत असते. ठीक आहे, वेळात वेळ काढून. तर उशिरा जरी आले तुम्ही जागे असाल तर नक्की बघून घेत जा, कारण तुमच्याच मागणीला मान देऊन मी पण फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करते आहे. बरं, फास्ट कव्हर करते म्हणजे कसंही करते का घाईघाईत करणारे का? तर अजिबात नाही. आपली क्वालिटी तीच राहील. आपण चांगल्याच पद्धतीने अभ्यास करू आणि लवकरात लवकर म्हणजे आपण हे पुस्तक पूर्णत्वास नेऊया. ठीक आहे, तर मी अपलोड करत असेल तर तुम्ही पण बघत चला, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.